लातूर शहरातील 12 नंबर पाटी परिसरात असलेल्या कीर्ती ऑइल मिलमध्ये 2 दिवसांपूर्वी 9 मजुरांचा विषारी वायूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता। या प्रकरणी कीर्ती मिलमध्ये अनेक त्रुटी असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या घटनेतील 9 मजुरांच्या मृत्यूस येथील व्यवस्थापनच जबाबदार असलेल्या निष्कर्षापर्यंत प्रदूषण नियंत्रण महामंडळ पोहोचलंय। या महामंडळानं प्रकरणी NTV न्यूजकडे धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। आहे कीर्ती भुतळा। लातूरसह सोलापूर आणि कर्नाटकात देखील कीर्ती तेल कंपनीची उभारणी। लातूरात MIDC भागात 2 ठिकाणी कीर्ती मिलची उभारणी। अपघातस्थळ असणारी मिल नव्या MIDC भागात 40 एकरांवर। जिल्ह्यासह परराज्यातले देखील शेकडो मजूर कामावर। मजुरांच्या सुरक्षेची कोणतीच व्यवस्था नसल्याचा प्रदूषण मंडळाचा ठपका। मिल मालक मजुरांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस कोठडीनंतर सध्या 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी। याआधी देखील झालेत मजूर मृत्यू, परंतु नोंद कुठेच नाही। कीर्ती अपघाताविषयी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित। लातूर शहरात सोमवारी कीर्ती मिलमध्ये वेस्ट सेटलमेंट टँकची सफाई करण्यासाठी गेलेल्या 9 मजुरांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। त्यामध्ये महामंडळाच्या पथकाला मिलमधील ETP इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बंद असल्याचे आढळून आले। तसंच मजुरांच्या सुरक्षेसंदर्भाची कोणतीही उपाययोजना नसल्याची धक्कादायक बाबही घटनेनंतर समोर आल्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्यंकट शेळके यांनी दिली आहे। कीर्ती ॲग्रोवेटमध्ये जो अपघात झाला होता त्यावेळी 31 तारखेला जी पाहणी केली, पाहणीच्या वेळी असं दिसून आलं की पाहणीच्या वेळी एक तर तिथं जबाबदार प्रतिनिधी नव्हते आणि जिथं घटना झाली ती घटना ETP टँकचा जो एरेशन टँक नंबर 2 आहे तिथं झालेली दिसून आली आणि तिथले जे काही कामगार होते त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्याकडे काही टेक्निकल माहिती नव्हती, जबाबदार प्रतिनिधी नव्हता। पण आम्ही जे बघितलं त्यावेळी त्या ETP टँकमध्ये जी घटना झाली होती तर त्याच्यावरून असं आलं की एक तर हे ETP टँकची जी क्लिनिंग चालू होती एरेशन टँक नंबर 2ची त्यावेळेस सेफ्टी मेजर्स वगैरे काही वापरली नसावी, हाचा एक हे केला आहे की इंटिमेशन पण आम्हाला प्रायर नव्हतं किंवा मग कधी दुसरीकडनं सुरक्षेबाबतीत काय उपाययोजना केल्या होत्या ही जी क्लिनिंग करते वेळेस या स्लरी काढते वेळेस ह्या बाबतीत माहिती काही उपलब्ध होऊ नये। मग त्यानंतर आम्ही आमचा अहवाल प्रादेशिक अधिकारी औरंगाबाद यांना पाठवला होता आणि ते पण काम 1 तारखेला येऊन पाहणी करून गेले आणि पुढची कारवाई चालू आहे। त्यामुळे एकूणच पुन्हा एकदा कीर्ती ऑइल मिल मधील मजुरांची सुरक्षा ही वाऱ्यावरच होती ही बाब स्पष्ट झाली आहे। या घटनेनंतर कीर्ती मिलच्या सुरक्षेचे धिंडवडे निघालेत। प्रदूषण मंडळानं याविषयीचा अहवाल देखील औरंगाबाद विभागाला सादर केलाय। 9 मजुरांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असलेला मिल मालक कीर्ती भुतळा याच्यासह 4 जणांना न्यायालयानं 3 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। यापुढे मात्र या मिलविषयी एक बाब समोर येणार असून कीर्ती ग्रुपला आता मात्र अडचणींचा सामना करावा लागणार आहे। प्रतिनिधी हारून मोमीन NTV न्यूज लातूर।